कृष्णा नदी ही आपली सांगलीतील जीवनवाहिनी आहे. मात्र वाढते प्रदूषण, प्लास्टिक, कचरा आणि अनेक वस्तू नदीपात्रात टाकल्या जातात. यामुळे नदीचे सौंदर्य आणि पर्यावरण धोक्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवरती महेंद्रभाऊ चंडाळे यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. ते दर महिन्याला आपल्या सहकाऱ्यांसह कृष्णा नदी स्वच्छता अभियान राबवतात. या मोहिमेत नदीपात्रातील प्लास्टिक, कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. महेंद्रभाऊ चंडाळे हे यावेळी म्हणतात की नदी स्वच्छ ठेवणे ही केवळ एकाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक युवक आणि नागरिकही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत. कृष्णा नदी स्वच्छ राहिली तर पर्यावरणाचे संरक्षण होईल, जलचरांचे जीवन सुरक्षित राहील आणि पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ जलस्रोत उपलब्ध राहील. महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. आपली आई कृष्णामाई महोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जे संकल्प या ठिकाणी आखण्यात आला होता, त्या अनुषंगानं प्रति महिन्यात एकदा का होईना आपण या आपल्या कृष्णामाईची स्वच्छता करायची हा संकल्प आपण अविरतपणे चालू ठेवत या ठिकाणी सर्व सक्रिय सदस्यांच्या समवेत या कृष्णामाई घाटाची आज स्वच्छता केलेली आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी मी सर्व सांगलीकरांना विनंती केलेली आहे, विनंतीवजा आव्हान केलेलं आहे की आपणही या स्वच्छता अभियानामध्ये एकत्रित येऊन कृष्णामाईप्रती महिन्यातनं एकदा का होईना आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण ती आपली जीवन जलवाहिनी आहे, त्याच्याविना आपलं जीवन नाही आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला जीवित ठेवण्यासाठी, आपल्या भावी पिढ्यांना जीवित ठेवण्यासाठी आपण हे कार्य केलं पाहिजे. पुन्हा एकदा या उत्सव समितीच्या वतीनं तमाम सांगलीकरांना विनंती करतो की आपणही या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हा. आपली आई कृष्णामाई, आपली आई कृष्णामाई, आपली आई कृष्णामाई.